तर संजय राऊतांनी सांगितलं, हे निकाल आणलेले आहेत, हे दिलेले आहेत, जेवढे सगळे आरोप करता येतील तेवढे केले. तुमची काय प्रतिक्रिया आहे? एक जण. हा, आता संजय राऊतांची जी कमेंट आली की काहीतरी गडबड आहे, ती गडबड नाही आहे, ही निरर्थक बडबड आहे. आणि मी तर म्हणते की आता इथून पुढे या निरर्थक बडबडीपासून महाराष्ट्राला आता तरी सुटका मिळावी आणि हा सकाळचा भोंगा आता कोमात जावा. कारण जनतेनं आता क्लिअर मॅन्डेट या ठिकाणी दिलेला आहे. राऊत साहेबांना जो धक्का बसलाय ना, तो मी समजू शकते. कदाचित संध्याकाळपर्यंत त्यांना मानसोपचाराचीही गरज पडेल. त्यामुळे कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांच्यासाठी रूम बुक नक्कीच ठेवू. पण 2.5 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे फक्त 3 तास झोपले ना आणि दिवस रात्र जनतेशी भेटले, ऍक्सेसिबिलिटी, क्रेडिबिलिटी अँड सिम्प्लिसिटी, दॅट इज हिज आयडेंटिटी. त्या कष्टाचं हे फळ आहे. राऊत जे म्हणाले ना की ते फक्त लाडकी बहीणच नाही, लाडका भाऊ, लाडका शेतकरी. हो, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडके वयोवृद्ध सगळ्यांचंच योगदान या विजयामध्ये आहे. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक घटक या ठिकाणी महायुतीच्या सोबत जाताना दिसतोय. त्यांनी आता तरी हे मान्य करावं. हे नाचता येईना अंगण वाकडं.